कंडिशन्स फॉर इंटरफरन्स. या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत इंटरफरन्स निर्माण होण्यासाठी काय कंडिशन्स लागतात. त्यात दोन प्रकारच्या कंडिशन्स आहेत, कंडिशन फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि कंडिशन फॉर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. आणि दुसऱ्या कंडिशन्स आहेत कंडिशन्स फॉर स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. पहिल्यांदा आपण पाहू कंडिशन फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मीन्स ब्राईटनेस. तर त्यासाठी कंडिशन आहे फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स द पाथ डिफरन्स बिटवीन टू वेव्स मस्ट बी अन इंटिग्रल मल्टिपल ऑफ वेवलेंथ. आता पाथ डिफरन्स म्हणजे काय, तर समजा आपल्याकडे दोन सोर्स आहेत, एक आहे सोर्स S1 आणि दुसरा आहे सोर्स S2 आणि समोर स्क्रीन आहे. तर S1 पासून येणारा वेव आणि S2 पासून येणारा वेव यांच्यामध्ये जो पाथ डिफरन्स आहे, म्हणजे या ठिकाणी आपण पॉइंट घेतला Q, तर S1Q पेक्षा S2Q अंतर जास्त आहे, तर या दोन्ही मधला डिफरन्स म्हणजे पाथ डिफरन्स. आपण असं म्हणू S2Q मायनस S1Q. S2Q मायनस S1Q याला आपण म्हणू पाथ डिफरन्स. आणि कंडिशन फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स इज पाथ डिफरन्स इज इक्वल टू n लॅम्बडा, where n is integer 1 2 3 4 etc. 1 लॅम्बडा 2 लॅम्बडा 3 लॅम्बडा असं जर पाथ डिफरन्स असेल तर त्या ठिकाणी आपल्याला मिळते कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. इन टर्म्स ऑफ फेज डिफरन्स फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स द फेज डिफरन्स बिटवीन टू वेव्स मस्ट बी अन इंटिग्रल मल्टिपल ऑफ 2 पाय, म्हणजे 2 पाय n. n इज इक्वल टू 1 2 3, 1 इंटू 2 पाय, 2 इंटू 2 पाय, 3 इंटू 2 पाय. तर त्या ठिकाणी आपल्याला मिळेल कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. कंडिशन फॉर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स दॅट इज डार्कनेस. डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मीन्स डार्कनेस. तर हा Q पॉइंट जो आहे तो डार्क असण्यासाठी काय कंडिशन आहे, फॉर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स द पाथ डिफरन्स बिटवीन टू वेव्स मस्ट बी अन ऑड हाफ इंटिग्रल मल्टिपल ऑफ वेवलेंथ. ऑड हाफ इंटिग्रल मल्टिपल. ऑड हाफ इंटिग्रल मल्टिपल म्हणजे काय, 1/2 ऑड 1 1 3 5 ऑड हाफ 1/2 3/2 5/2. याला फॉर्म्युल्यामध्ये असं लिहिता येईल पाथ डिफरन्स इज इक्वल टू n मायनस 1/2 लॅम्बडा. n इज इक्वल टू 1 2 3 4. आता 1 घेतलं n इज इक्वल टू 1, 1 मायनस 1/2 म्हणजे 1/2 लॅम्बडा. n इज इक्वल टू 2 घेतलं तर 2 मायनस 1/2 दॅट इज 3/2 लॅम्बडा. n इज इक्वल टू 3 घेतलं तर 5/2 लॅम्बडा. सो इफ द पाथ डिफरन्स इज λ/2, 3 λ/2, 5 λ/2, 7 λ/2, then there is a destructive interference or there is a darkness and point Q is dark. In terms of phase difference, for destructive interference, the phase difference between two waves must be odd half multiple of 2 pi. That is phase difference is equal to n minus 1/2 into 2 pi. So n minus 1/2 is odd half. n is equal to 1 घेतला तर 1/2, 2 घेतला तर 3/2, 3 घेतला तर 5/2, म्हणजे 1/2 into 2 pi, 3/2 into 2 pi, 5/2 into 2 pi. म्हणजेच काय, फॉर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स द फेज डिफरन्स मस्ट बी pi, 3 pi, 5 pi etc. So these are the conditions for constructive and डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. म्हणजे हा Q पॉइंट जर ब्राईट असेल तर त्यासाठी पाथ डिफरन्स n लॅम्बडा, फेज डिफरन्स 2 पाय n. जर Q पॉइंट डार्क असेल तर पाथ डिफरन्स n मायनस 1/2 लॅम्बडा, फेज डिफरन्स n मायनस 1/2 इंटू 2 पाय. आता आपण पाहू कंडिशन्स फॉर स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. आता इंटरफरन्स पॅटर्न जो आपल्याला स्क्रीनवर मिळणार आहे तो वेल डिफाइंड असला पाहिजे. वेल डिफाइंड म्हणजे काय, तर त्यातल्या ब्राईट फ्रिंजेस आणि डार्क फ्रिंजेस ह्या सारख्या आकाराच्या आणि ब्राईट फ्रिंजेस ह्या सारख्या ब्राईट असल्या पाहिजेत, सारख्या विड्थच्या असल्या पाहिजेत, आणि त्याला आपण म्हणतो स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न किंवा वेल डिफाइंड इंटरफरन्स पॅटर्न. त्यासाठी कंडिशन्स आहेत, द टू सोर्सेस ऑफ लाईट मस्ट बी कोहिरंट सोर्सेस. तर लाईटचे जे सोर्सेस आहेत ते कसे असले पाहिजेत, कोहिरंट सोर्सेस. Coherent means what? The two sources are said to be coherent if they produce two light waves having phase difference is either 0 or constant. जर
दोन सोर्स पासून निघणारा लाईट जो आहे त्याच्यामध्ये फेज डिफरन्स हा 0 किंवा कॉन्स्टंट असेल तर त्या दोन सोर्सला आपण कोहिरंट सोर्स असं म्हणतो. कोहिरंट सोर्स कसे निर्माण करायचे? मेथड्स फॉर ऑब्टेनिंग कोहिरंट सोर्स. तर आपण कोहिरंट सोर्स जे आहेत ते याच्यामध्ये यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्ये आपण दोन स्लिट्स वापरून कोहिरंट सोर्स निर्माण करतो. एका सोर्स पासून दोन सोर्स तयार केले की ते असतात कोहिरंट सोर्सेस. तर यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्ये आपण डबल स्लिटच्या सहाय्याने कोहिरंट सोर्स निर्माण करतो. आणखी काही मेथड्स आहेत फॉर ऑब्टेनिंग कोहिरंट सोर्स. त्यापैकी एक आहे लॉयर्स मिरर. आता लॉयर्स मिरर म्हणजे काय? ते या ठिकाणी एक मिरर आहे आणि समोर स्क्रीन ठेवलेला आहे त्याला 90 डिग्री मध्ये आणि इथे एक रिअल सोर्स आहे. तर या रिअल सोर्स पासून येणारा जो लाईट आहे जो डायरेक्ट स्क्रीनवर येतो तो ब्ल्यू लाईन दाखवलेला आहे. डायरेक्ट स्क्रीनवर येणारा लाईट सोर्स पासून डायरेक्ट स्क्रीनवर, आणि काही लाईट जो आहे तो या स्क्रीनवर मिररवर पडून तो रिफ्लेक्ट होऊन स्क्रीनवर जाईल. तर स्क्रीनवर जर आपण पाहिलं तर आपल्याला दिसेल की तो या व्हर्च्युअल सोर्स पासून येत आहे. म्हणजे याला जर आपण एक्सटेंड केल्या ह्या रेज तर त्या या ठिकाणी येऊन मिळतात, ज्याला आपण म्हणू व्हर्च्युअल सोर्स. तर या ठिकाणी एका सोर्स पासून दुसरा एक व्हर्च्युअल सोर्स तयार होतो आणि हे दोन सोर्स कसे आहेत तर कोहिरंट सोर्स आहेत. कारण एका सोर्स पासून जर आपण दुसरा सोर्स निर्माण केला तर तो कोहिरंट सोर्स असतो. त्या ठिकाणी हे दोन कोहिरंट सोर्स तयार होतात आणि स्क्रीनवर आपल्याला इंटरफरन्स पॅटर्न दिसतो. दुसरी कंडिशन किंवा या ठिकाणी आपण बघू फ्रेशनेल बायप्रिझम मेथड. दुसरी मेथड फॉर ऑब्टेनिंग कोहिरंट सोर्स. सेकंड मेथड फ्रेशनेल बायप्रिझम एक्सपेरिमेंट. तर या ठिकाणी हा जो दाखवलेला आहे बायप्रिझम आहे. बायप्रिझम म्हणजे काय? अ प्रिझम हॅव्हिंग रिफ्रॅक्टिंग अँगल इज नियर अबाउट 180 डिग्री इज कॉल्ड एज बायप्रिझम. म्हणजे ज्याचा रिफ्रॅक्टिंग अँगल जो आहे हा जवळपास 180 डिग्री म्हणजे 178 179 डिग्री इतका असतो. त्याला आपण फ्रेशनेल बायप्रिझम असं म्हणतो. आता हा बायप्रिझम वापरून आपल्याला दोन व्हर्च्युअल सोर्स मिळतात. कसे मिळतात? त्या बायप्रिझमच्या समोर एक स्लिट ठेवायची. ही स्लिट इल्युमिनेट केली आपण मोनोक्रोमॅटिक लाईटच्या सहाय्यानं. तर या ठिकाणी हे या स्लिट पासून निघणारे रेज आहेत. बायप्रिझम मधून गेल्यानंतर त्याचं रिफ्रॅक्शन होते आणि रिफ्रॅक्शन झाल्यानंतर आपल्याला असं दिसतंय की हे रेज S1 आणि S2 ह्या दोन व्हर्च्युअल सोर्स पासून व्हर्च्युअल सोर्स म्हणजे आभासी असे सोर्स या ठिकाणी तयार होतात आणि तिथून हे रेज येत आहेत असा आपल्याला भास होतो. आणि त्यामुळं या दोन सोर्सला आपण म्हणतो कोहिरंट सोर्सेस और व्हर्च्युअल कोहिरंट सोर्सेस. आणि त्यामुळं या ठिकाणी सुपरपोजिशन रिजन तयार होते आणि इथे आपल्याला इंटरफरन्स पॅटर्न दिसतो. यामध्ये जर आपण स्क्रीन ठेवला इंटरफिअरिंग रिजन मध्ये तर आपल्याला स्क्रीनवर इंटरफरन्स पॅटर्न दिसून येईल. So this is first condition. Two sources of light must be coherent. Coherent means having constant phase difference or zero phase difference. आणि coherent source कसे तयार करतात? बायप्रिझम मेथडच्या सहाय्यानं किंवा लायर्स मिररच्या सहाय्यानं किंवा डबल स्लिटच्या सहाय्यानं. आता सेकंड कंडिशन, द टू सोर्सेस ऑफ लाईट मस्ट बी मोनोक्रोमॅटिक. मोनो मीन्स सिंगल आणि क्रोमा मीन्स कलर. मोनो म्हणजे सिंगल, क्रोमा म्हणजे कलर. मोनोक्रोमॅटिक म्हणजे सिंगल कलर अँड कलर इज रिलेटेड विथ वेवलेंथ. म्हणून मोनोक्रोमॅटिक म्हणजे सिंगल वेवलेंथ. द टू सोर्सेस ऑफ लाईट मस्ट बी ऑफ सिंगल वेवलेंथ. म्हणजे इथे जो आपण सोर्स वापरत आहोत ज्याच्यापासून दोन कोहिरंट सोर्स आपल्याला मिळणार आहेत तर तो मुळातच सोर्स हा मोनोक्रोमॅटिक असला पाहिजे म्हणजे सिंगल कलरचा असला पाहिजे किंवा सिंगल वेवलेंथचा असला पाहिजे. नंबर 3, टू इंटरफिअरिंग वेव्हज मस्ट हॅव सेम अँप्लिट्यूड. आणि दोन इंटरफिअरिंग वेव्ह जे आहेत यांचा अँप्लिट्यूड या ठिकाणी सेम असला पाहिजे म्हणजे दोघांची इंटेन्सिटी सारखी असली पाहिजे. इंटेन्सिटी इज स्क्वेअर ऑफ अँप्लिट्यूड. नंबर 4, द सेपरेशन बिटवीन द स्लिट्स मस्ट बी स्मॉल. हे जे दोन स्लिट्स आहेत S1 आणि S2 या ठिकाणी रिअल सोर्स आणि व्हर्च्युअल सोर्स ह्या दोन मधला जे डिस्टन्स आहे किंवा
डबल स्लिट मध्ये S1 आणि S2 या दोन स्लिट्स आहेत, यांच्यामधलं डिस्टन्स सेपरेशन अतिशय स्मॉल असायला पाहिजे कम्पेअर टू द डिस्टन्स बिटवीन स्लिट अँड स्क्रीन. या दोनच्या तुलनेप्रमाणे जर हे जास्त असेल तर हे जास्त असलं तर चालते. नंबर 5, द टू स्लिट्स मस्ट बी नॅरो. स्लिट्स ह्या नॅरो असल्या पाहिजेत, म्हणजे पतल्या असल्या पाहिजेत, वाईड स्लिट्स नको. जसं या ठिकाणी स्लिट आहे, स्लिट म्हणजे काय, फट. जसा एक पृष्ठ आहे आणि या पृष्ठाला मी या ठिकाणी स्लिट तयार केलेली आहे. तर ही स्लिट जितकी नॅरो करता येईल, आता ही वाईड झाली, त्याला आपण नॅरो करू, आणखी नॅरो करता येईल. तर जितकी आपण नॅरो करू तेवढा आपल्याला इंटरफरन्स पॅटर्न जो आहे तो वेल डिफाईन्ड, शार्प दिसून येईल. Therefore, the two slits must be narrow. Number 6, the two waves must be in the same state of polarization. तर या ठिकाणी ज्या दोन इंटरफिअरिंग वेव्ज आहेत त्यांचं स्टेट ऑफ पोलरायझेशन हे सारखं असायला पाहिजे. सो दीज आर द कंडिशन्स फॉर इंटरफरन्स.